बर. हा जो संकेत आहे तो जेव्हा आपण एखाद्या अनिमंत्रित प्रभावामध्ये असतो तेव्हाच येईल आपल्याला. असं पण होऊ शकतं की आपण आपल्या उच्च स्वला म्हणतोय की तुम्हाला अनिमंत्रित प्रभावाचा एखादा संकेत दे आणि काहीच नाही आला. त्यावेळी असं समजायचं की आपली आभा जी आहे ती स्वच्छ आहे. आणि ह्याचं बर्डन घेऊन बसायचं नाही. अरे स्वच्छ झालंय का नाही? आभा स्वच्छ आहे का नाही माझी? हे केवळ कशासाठी आहे? ते पण पुढे आपल्याला बाबाजी सांगतात की का हे संकेत घेणं गरजेचं आहे. हा जो आपण सिग्नल मागणार आहेत आता, तो कसा असू शकतो त्याबद्दल इथं सांगितलंय, की थोडासा तो अप्रिय आहे. त्या दिवशी आपल्याला पुष्पलता काकूंनी सांगितलं होतं ना उदाहरण, की थोडं त्यांना मारल्यासारखं वाटलं, असा म्हणून जो. तो जो असा अप्रिय असतो ना, तो आपला अनिमंत्रित प्रभाव असू शकतो, की जो आपल्या उच्च स्वचा जो आहे संकेत, तो छान. तो तुम्हाला सुखद असतो. कोणीतरी असा हात लावून गेलाय प्रेमाने किंवा असं तुमचं शरीर हालतंय वरच्या साईडनी, पुढे मागे किंवा ह्या साईडनी असं. तर हा असा आहे की एकदम इझी मध्ये तुमच्याजवळ येतो जो आपला उच्च स्वचा असतो. तो तुम्हाला सहज वाटतो, साधा वाटतो. पण हा जसा असेल ना, तर जसं इथं तुम्हाला त्याच्याबद्दल सांगितलंय, कुठेतरी किंचित वेदना झाल्यासारखी, हलकं डिझीनेस म्हणतो ना, मळमळ झाल्यासारखं, चक्कर आल्यासारखं, अस्वस्थ काहीतरी आवाज किंवा दृष्टी, जो आपल्या थर्ड आय मध्ये अचानकच अशी एखादा विजन दिसला आपल्याला, जे चांगलं नाही वाटलं आपल्याला बघितल्यानंतर. असं दिसतं बघा कधी कधी. एखाद्या माणसाचा अर्धाच एवढाच भाग दिसतो. असं झालेलं आहे म्हणजे मी ऐकलेलं आहे असं. किंवा असं काहीतरी असं दिसतं म्हणजे हे असं काही नसतं. पण ते आपल्याला ते दाखवलं जातं त्या पद्धतीने की तुम्ही कुठेतरी अजूनही त्या विचारांच्या मध्ये आहात म्हणून. तर ते घाबरायची गरज नाही मी असं सांगते म्हणून की अरे ते काहीतरी वेगळं आहे. हे आपल्या आतमध्येच असतं. आपल्या आतमध्येच आपल्याला ते फील होतं ह्या पद्धतीने, कारण तो विचार आपल्या आत गेलेला आहे ऊर्जेच्या रूपाने. आणि म्हणून तो विचार आपल्याला असं काहीतरी दाखवतो. आपला हायर सेल्फ आपल्याला दाखवतो, जेणेकरून आपल्याला त्याची माहिती व्हावी की मी अनिमंत्रित प्रभावाखाली आहे अजूनही, म्हणून मला अजूनही थोडं अस्वस्थ वाटतंय. मग इथं लिहिलंय की पण हा अप्रिय असेलच असं आवश्यक नाही. हे शरीरावर कुठेतरी कळ, कोणती विशिष्ट हालचाल, गरम किंवा थंड किंवा सुन्नपणाची भावना असू शकते. अं, जसे की आपल्या उच्च स्वच्या संकेताप्रमाणे हा सुद्धा काहीतरी असा असू शकतो की जो तुमचं अटेन्शन घेईल. चिमटीच लागली, असं टच हे झालंय, पिन लागल्यासारखं, काटा टोचल्यासारखं असं म्हणतो ना, अशा पद्धतीचा हा अप्रिय आहे. पण इथं असं फिक्स का नाही सांगितलं, कारण प्रत्येकाचे एक वेगवेगळे एक आहेत. आणि हे आपल्याला सरावानीच जमतं. आत्ता तर आपण जस्ट सुरुवात करतोय युनिफाईडची. त्यामुळे असा विचार करू नका आम्हाला कसं कळेल, आम्हाला कधी कळणार, आमचं कसं. हे हळूहळू तुम्हाला सरावानीच जमेल. अजूनही ज्यांना आपल्या हायर सेल्फचे संकेत आले नाही, त्यांना येणार. जितकी आपण ती प्रॅक्टिस करतो ना, तितकं आपल्याला हे अनुभव येत जातील ध्यानाचे हळूहळू. आता हे इतक्या वर्षांनी, इतक्या पहिल्यांदा आपण ह्या आयुष्यामध्ये हे सगळं बघतोय. त्यामुळे काही वेळ तर आपल्याला समजून घेण्यात की असं होऊ शकतं. आपल्याला ते थोडं विश्वास बसण्यात सगळ्या गोष्टींवर. आणि मग जेव्हा आपण ते ध्यान करायला सुरुवात करू, तेव्हा असे अनुभव आपल्याला येतात. पण आपली जाणीव पण पाहिजे तितकी, की हा मला हे समजलं आता. कधी कधी असं होतं बघा, खूप विचार येतात ना जेव्हा आपण खूप बर्डन मध्ये असतो, आपल्याला मळमळ व्हायला सुरू होतं एकदमच जास्त, की असं काही खाल्लेलं नसतं किंवा काही नाही. अशा वेळी असं होऊ शकतं की तो एक विचार आहे जो आपल्याला आपल्या शरीरामध्ये ती भावना उत्पन्न करते. मला उगाचच मळमळल्यासारखं कसं तरी फील होतंय मला. आपण म्हणतो पण की मला ना अं, चव अशी वेगळीच वाटते. हे सुद्धा आपण त्याला पित्त म्हणू, ऍसिडिटी म्हणू, जे काही, पण हे सुद्धा ते विचार असू शकतात जे आपले नाहीयेत. तर ह्याबद्दल इथं लिहिलेलं आहे की हा असा कुठलाही संकेत असेल की कुठेतरी थंड, गरम, सुन्न करणारा, जो आपलं अटेन्शन घेतोय आणि आपल्याला सांगतोय आपल्या शरीरावर. तर हे सगळं आपल्या शरीराच्या आत होईल किंवा शरीराच्या वरच्या बाजूला होईल, असा हा संकेत असेल. पण हा इतका वाईट नसेल की तुम्हाला खूप वेदना होतील, तुम्हाला खूपच त्रास होईल, असं नाहीये. हा कदाचित आवाज असा जोरदार, असा काहीतरी किरीळ असा आवाज आल्यासारखा, दृष्टी पुढे तुम्हाला काहीतरी दिसेल, असं गेल्यासारखं असं काहीतरी दिसेल, तुम्हाला जाणवेल, अशा पद्धतीचे. पण ते खूप त्रासदायक नसणार आहे. हं. हा सावरीताई प्लीज.
एक मिनिट हा, वाचते. मी वाचू का तुम्हाला हवं होत असेल तर? नाही नाही, हा, वाचते वाचते ते थोडस. हा मोठं करते, एक मिनिट थांबा. हा हा. हं, जेव्हा संकेत येईल तेव्हा तुमची आभा अनिमंत्रित प्रभावांपासून स्वच्छ करण्यासाठी ती वाक्ये प्रेमाने म्हणा, जी तुम्ही 2 आठवड्यांपूर्वी पाठ केली होती. तो संकेत निघून जाईल आणि तसे झाले नाही तर याचा अर्थ एकदा एखादा एखादा न बोलावलेला प्रभाव अजूनही आभामध्ये आहे. म्हणून पुन्हा तीच वाक्ये प्रेम देत म्हणा. अनिमंत्रित प्रभावांचे विचार हे ऊर्जेच्या रूपात आहेत. नकारात्मकता, भीती, चिंता किंवा रागाचे बुडबुडे. हे बुडबुडे अनिमंत्रित प्रभाव गेल्यानंतरही कायम राहू शकतात. म्हणून तुम्ही प्रभाव बरा केल्यानंतर आतापासून म्हणा, मी माझ्या सभोवतालच्या सर्व विचारांना प्रेम आणि प्रकाश पाठवतो. कारण हे नकारात्मक विचारांची ऊर्जा खरोखर आपल्यासाठी समस्या निर्माण करत असते. जेव्हा तुम्ही गर्दीत तुमची आभा बंद करता, तेव्हाही या उपचारात्मक वाक्यांना पुन्हा पुन्हा म्हणले वरती येते. या उपचारात्मक वाक्यांना पुन्हा पुन्हा म्हटले पाहिजे. या आठवड्यात प्रत्येक शांत सरावासाठी हा तुमचा अभ्यास आहे. तुमच्या उच्च स्वला अनिमंत्रित प्रभावाचा संकेत मागा. नंतर तो संकेत जाईपर्यंत आपण आभा स्वच्छ करताना पाठ केलेली वाक्य म्हणत त्या अनिमंत्रित प्रभावांना बरे करा. एक मिनिट, मी एवढं सांगते, मग आपण खालचा घेऊ पॅरेग्राफ हा. आहे. तर ओके. तेच आहे मी आतापर्यंत जे सांगितलं तुम्हाला, की स्वच्छ करण्यासाठी आपली जी आभा आहे अनिमंत्रित प्रभावांपासून, आपली जी वाक्य आहेत ती म्हणायची. त्यानंतर तो संकेत जो येतोय तुम्हाला, म्हणजे आता समजा इथं असं 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 टोचतंय आपल्याला, काहीतरी टोचणी लागल्यासारखं. मग मला समजलं की हे माझा कुठला तरी अनिमंत्रित प्रभाव असू शकतो. मग मी आभा स्वच्छ करायला लागले. मग तो जो मला टोचणं टोचणं आहे ना, ते निघून जाईल. हं? आणि जर तसं नाही झालं, अजूनही मला कुठेतरी पाठीला इकडं तिकडं असं शक्यतो ध्यानाच्या वेळेस बसल्यानंतर तुम्हाला जाणवलं असेल, की तुम्ही म्हणता बघा माझा पाय दुखतो, हे दुखते. मला बरेच जणांनी टाकलेलं आहे ते, की हे दुखतंय, ते दुखतंय. तर ह्या वेळेस ते असे असू शकतात. मग तुम्ही काय करायचं, आभा स्वच्छ करायची आणि लॉक करायची आणि बघायचं, की काही फरक पडलाय का. त्यानंतर ते म्हणल्यानंतर जर तुमचा तो संकेत निघून गेला, तर ह्याचा अर्थ तो तुमचा न बोलवलेला प्रभाव होता. म्हणून तुमचा तो पाय दुखणं, कमरेला कुठेतरी असं टोचल्यासारखं असे झालं, असं होणं, किंवा अचानक तुम्ही म्हणता मला ध्यानात बसू वाटलं नाही, मला कसं तरी झालं, मी उठले, मला सहन नाही झालं, मला अनइझी वाटलं. ते हे प्रभाव असतात जे आपल्याला बसू देत नाही. अशा वेळी आपली आभा स्वच्छ करा, लॉक करा आणि मग चेक करा, की मला आता बरं वाटतंय का, किंवा ते जे असं आहे ते कमी झालंय का. जर नाही झालं तर पुन्हा आपण ते वाक्य रिपीट करायचे. हे जे आहेत प्रभाव, विचार, हे सगळे ऊर्जेच्या रूपात आहेत, जे आपण पहिल्यांदा बोललो. तर हे काय आहेत नेमके, नकारात्मकता, भीती आहे, काळजी आहे. माझ्या मुलाचं कसं होईल, मुलीचं कसं होईल, घरातल्या लोकांचं कसं होईल, दुसऱ्यांची काळजी, सतत चिंता. हेच विचार आहेत ते, की कुठून कुठून आलेले. आज जगामध्ये अशा किती बायका एकाच वेळेस बसून आपल्या घरातल्यांबद्दल अशा किती काळजी करत असतील. किती जण काळजीचे विचार बाहेर टाकत असतील. बघा आपण कुठे आहोत. अशा सगळ्या विचारांच्या मध्ये आपण बसलोय. मग मला एक विचार आला कुठल्या तरी माझ्या घरातल्या कुटुंबाच्या माणसाचा, एक विचार काळजीचा. असे अनेक त्याला लागून लागून इतके यायला लागतील, की मला इतकी भीती वाटेल. मग आपण म्हणतो ब्लड प्रेशर हाय झालं, लो झालं, शुगरच वाढली, शुगरच कमी झाली. हे जर विचार आपल्याला इतके त्रास देतात, की आपल्या शरीरामध्ये त्याचे सगळीकडे परिणाम दिसतात. म्हणजे आपण किती विचारांच्या जाळ्यात राहतो. आणि जितकं म्हणू शकतो आपण, की तुम्ही जितक्या डेन्स पॉप्युलेशन मध्ये राहता, तिथं हे तर जास्त जाणवतात. कारण तिथे इतकी लोक राहतात. मुंबईसारखं शहर असेल, अशी जी मेट्रो सिटीज म्हणतो, तिथं हे किती एनर्जीज बाहेर टाकल्या जातात लोकांकडनं. आणि तिथे एवढी सगळी लोक, एक विचार असा निगेटिव्ह आला, आपण आता काय विचारांना थांबवू शकतो का, की माझ्यातनं नाही नाही फिल्टर असा आपण लावू शकतो का, की नाही नाही तू चांगलाच विचार बाहेर पडायला पाहिजे. हे असं आपल्या हातात कधी कधी होत नाही. त्यावेळी अशी किती विचार बाहेर पडतात आणि त्याला लागून अनेक विचार खेचले जातात. म्हणून विचारांच्या बाबतीत जेव्हा आपण जागरूक असतो, तेव्हा ते एक फिल्टर खरोखर आपण लावू शकतो, की हा बाबा आता एवढे विचार चाललेत ना, तर मी माझी आभा स्वच्छ करतो, लॉक करतो. आणि मग कुठेतरी तो अवेअरनेस येतो. मग आपण थोडंसं थांबतो, विचार करतो, की काय एवढं. मग आपण म्हणून हे टेक्निक वापरतो, ध्यान असेल किंवा अजून काही असेल, योग.
ज्यामुळं किमान आपण बाकीच्या विचारांना तरी शांत करू. हे विचारांचे जे बुडबुडे आहेत, म्हणजे जे अनिमंत्रित प्रभाव आहेत, ते गेल्यानंतरही कायम राहू शकतात. म्हणून तुम्ही प्रभाव बरा केल्यानंतर आतापासून एक वाक्य ऍड करायचं. म्हणजे काय, की मी माझं आभा स्वच्छ केली, लॉक केली, डन. म्हणजे अनिमंत्रित प्रभाव आहेत ते बाहेर गेले माझ्या आभामधून. पण ते फिरतायत तर आजूबाजूलाच ना. ते इथंच आहेत जवळपास आपल्या ह्या रेंजमध्ये. आपण एखाद्याला घरातनं बाहेर काढलं, तू बाहेर जा, बाहेर जा, आमच्या घरी नको. पण तो बाहेर काढल्यानंतर ते तिथंच फिरत राहणार आहे जवळपास. मग अशा वेळी आपल्याला एक वाक्य आता म्हणायचं, की जेव्हा जेव्हा आपण करतो आपली आभा स्वच्छ आणि लॉक, तेव्हा म्हणायचं, की मी माझ्या आजूबाजूच्या किंवा सभोवतालच्या सगळ्या विचारांनाही प्रेम आणि प्रकाश पाठवतो. आपण तर पूर्ण सृष्टीला पाठवतच आहोत, राईट? पण जेव्हा मी आभा स्वच्छ करून लॉक करते आणि जेव्हा हे वाक्य म्हणते, की माझ्या खोलीमध्ये असणाऱ्या, माझ्या घरात, माझ्या सभोवतालच्या सगळ्या परिसरातल्या विचारांना मी प्रेम प्रकाश पाठवते, तेव्हा तो एक अवेअरनेस वाढतो. तिथल्या एनर्जीजला आपण आपल्याकडनं पुन्हा प्रेम प्रकाश पाठवतो. कारण हे नकारात्मक विचारांची ऊर्जा खरोखर आपल्यासाठी समस्या निर्माण करत असतात. आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीची लोक राहतात, त्या सगळ्यांचे विचार आपल्यावर परिणाम करत असतात. म्हणून आपण आपल्या विचारांबाबतीत जागरूक राहायचं. आजूबाजूच्याच काय, सगळीकडच्याच विचारांच्या बाबतीत, की सगळेच आपल्यापर्यंत येऊ शकतात. म्हणून आपण जास्तीत जास्त जेव्हा जागरूक असतो, प्रेझेंट टेन्स, वर्तमानात राहा, वर्तमानात राहा, की सतत जर भूतकाळात चाललो, भूतकाळातल्या गोष्टी आठवून आपण रडतोय, निराश होतोय, तर किती विचार आपण खेचतोय अजूनच. ह्यांनी आमच्यासोबत तसं केलं, ह्यांनी आमच्यासोबत असं केलं, माझं आयुष्य असं गेलं. मग तसेच विचार तुम्ही अजून खेचताय. न कळत तुमची आभा भरून जाते. आणि मग इतका वाईट दिवस, इतके वाईट आपण अवस्थेत जातो. मग हे सगळं टाळायचं आपल्याला. म्हणून जिथं आहोत तिथं राहायचं, वर्तमानामध्ये राहायचं, आभा स्वच्छ करायची, लॉक करायची. कारण हे विचार सगळीकडे भरून आहेत. हं? जेव्हा तुम्ही गर्दीत आभा बंद करता, तेव्हा या उपचारात्मक वाक्यांना पुन्हा पुन्हा म्हणले पाहिजे. विचार करा ना, आपण घरात बसून आपल्यावर एवढे विचारांचे परिणाम होतात. आपण गर्दीच्या ठिकाणी गेलो, जत्रेत गेलो, कुठे काय गेलो, पिक्चरला गेलो, मार्केटमध्ये गेलो, किती लोक सगळीकडे आहेत, किती विचार आहेत. असलेली लोक आणि जी गेली आहेत त्यांची सुद्धा एनर्जीज तिथं असतात. त्यामुळं अशा ठिकाणी तर खास करून तुम्ही हे म्हणलंच पाहिजे, की मी माझं तर आभा बंद केली, पण इथं असणाऱ्या सगळ्या विचारांना मी प्रेम प्रकाश पाठवते. मी गेले युनिफाईड संपल्यापासून आत्तापर्यंत एकही दिवस चुकवला नाही, की जेव्हा मी ही वाक्य वापरली नसतील. कुठल्या ठिकाणी जायच्या आधीच मी तिथं, म्हणजे तुम्हाला सांगितलंय किती वेळा तरी हे उदाहरण, की जायच्या आधीच मी तिथं प्रेम प्रकाश पाठवायला सुरू करते ऑलरेडी. मला आज मंदिरात जायचंय, मला आज कुठे जायचंय, तिथे जायचंय, दुकानात जायचंय. तिथं मी ऑलरेडी माझे प्रेम प्रकाश पुढे गेलेले असतात. मी जायच्या आधी. म्हणजे ऑलरेडी आपण त्या सगळ्या भागांना सुरू करत असतो पाठवायला. आणि मग तिथं गेल्यानंतर पण आपण प्रेम प्रकाश पाठवतो. जिथं जाईल तिथं आपल्यासोबत ते सिक्युरिटी, आपले बॉडीगार्ड पाहिजेतच. प्रेम आणि प्रकाश. ते बॉडीगार्ड आपल्यासोबत घेऊनच निघायचं. खरंच ते आपले कवच आहे आपलं. आणि इतकं सिंपल कवच आहे. आपल्याला काही खूप मोठे मंत्र लक्षात ठेवायची गरज नाही. सिंपल आपली आभा स्वच्छ केली, लॉक केली आणि लगेच आपण म्हणलं, की मी इथं सगळ्या विचारांना प्रेम प्रकाश पाठवते. कारण ते विचार पुन्हा माझ्याकडे येणारच. मग त्यांना तेव्हाच पाठवून द्या, जेव्हा आपण ते करतो. तुम्हाला असं वाटेल हे काय, ह्याच्याने काय होतं? तर आपण आपला प्रेम आणि प्रकाश एनर्जी देतोय. एनर्जीच्या रूपात बोलले तर. इथे लिहिलं ना ऊर्जा. ही ऊर्जा जेव्हा आपण पाठवतो ना त्यांना, तेव्हा आपण त्यांना ट्रान्सम्यूट करतो आपल्या ऊर्जेमध्ये. की ते जरी वाईट विचार असतील, नकारात्मक विचार असतील, कुणाची तरी भीतीचे, आपल्या बरोबर गाडीमध्ये आपण जिथं चाललोय, बसमध्ये, गाडीमध्ये, फ्लाईटमध्ये, किती लोक त्यावेळी चिंतेमध्ये असतात ऍट अ टाइम. ते सगळेजण विचार करून चिंता बाहेर टाकतात. आता आम्हाला हे करायचं, आमचं पैशाचं आहे. ह्या सगळ्यांच्या जी बडबड आहे ना आतली, ती सगळी एनर्जी आपल्या बरोबर असते. मग जर मी तिथं सुरक्षित आहे, माझं प्रेम आणि प्रकाश दोन्ही माझ्यासोबत आहे, तर अशा वेळी मी स्वतःला एक ढाल कवच बनवून घेऊन चाललेली असते. कुठलाही विचार माझ्या ऑरामध्ये, आभामध्ये येऊच शकत नाही. आणि जर तुम्ही हे विसरलात,
तर तुम्ही त्याच्यानंतरही तुमच्यामध्ये बदल बघा, की तुम्हाला कसा थकवा आल्यासारखं जाणवेल. ज्यावेळेस आपण रेकी घेतो, आपण ज्यावेळेस सकाळी सकाळी ध्यान करून घराच्या बाहेर पडतो, रेकी करून घराच्या बाहेर पडतो, आपण दिवसभरासाठी ते संरक्षण घेतलेलं असतं आपल्यासोबत, आपल्या ऑरासाठी. आणि जेव्हा आपण हे पण करतो त्याच्यामध्ये डबल म्हणतो ना, कवच, की आपल्याला हे काहीच फरक पडणार नाही. आपल्याला जाणवेल आपला थकवा कमी झालाय, चिडचिड कमी होती आधीपेक्षा. खूप तुम्हाला बदल ह्याच्यानंतर जाणवायला लागतील. कुठल्याही वेळी मला असं वाटलं ना, म्हणजे मी युनिफाईड सुरू करायच्या आधी पण तुम्हाला सांगते. मला असं वाटायचं, अरे आपण हे करतोय खरं, पण हे किती मोठं धाडस आहे, कसं होणार काय? जरा कुठेतरी माझी एनर्जी खाली आली, की त्याच्या लागून लागून इतके विचार सुरू व्हायचे. इमिजिएटली मी माझा ऑरा हे करायचे, लॉक करायचे. पुढच्या क्षणाला विचार मनामध्ये, मी कुठे करते, बाबाजी करतायत. संपला. बघितलं, आपला उच्च स्व इतका जागरूक आहे, की तो तुम्हाला त्याला दिसतंय, तुम्ही कुठे खाली खाली चाललात ना, इमिजिएटली जर तुम्ही ते केलं, तुम्ही वरच्या स्टेटला जाणार. तर हे माझे ह्याच्यामध्ये हे जे लिहिलंय ना, असे प्रचंड अनुभव आहेत. खूप अनुभव आहेत. पण हे अनुभव तुम्ही आता घ्या. आणि फक्त एक वाक्य ऍड करायचं, की माझ्या आजूबाजूच्या विचारांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. मी वाचते आता सरिताई. या आठवड्यात प्रत्येक शांत सरावासाठी तुमचा हा अभ्यास आहे. मी शांत बसायचं, आपलं सगळं आधीचं म्हणायचं जे जे आपण म्हटलंय. त्यानंतर तुम्ही आता तो संकेत मागायचा, अनिमंत्रित प्रभावाचा संकेत दे. काय येतं शरीरावर आपल्या, ते लक्ष ठेवायचं. कुठे काय येतं, मला कसं तरी होतंय का, मला अस्वस्थ वाटतंय का, हे सगळं लक्ष ठेवायचं. आणि तो प्रॅक्टिसने येईल. आज नाही आला, आपण पूर्ण आठवडाभर त्याची प्रॅक्टिस करणार आहेत. मग ह्याचा तो जेव्हा संकेत येतो, त्याचा अर्थ असा की माझ्या आभामध्ये अनिमंत्रित प्रभाव आहे. मग त्याच्यावर उपाय काय, औषध काय, की पुन्हा पुन्हा ती वाक्य म्हणायची, आभा स्वच्छ करायची, आजूबाजूच्या विचारांना प्रेमप्रकाश पाठवायचा. किती सोपं आहे सराव. हे सराव आपण स्टेप बाय स्टेप लिहून घ्या आपल्या आपल्या वहीमध्ये. जरी ह्याला तुम्हाला AI नी सगळं मिळेल, नोट्स मिळतील किंवा, पण ज्या त्यावेळी जेव्हा लिहून घेतलं ना आपण, तर ते आपल्या इथं आतमध्ये जातं लिहिल्यानंतर. तर मला तर असं वाटतं मी लिहून घ्यायचे, त्यामुळं मला ते कायमचं व्यवस्थित लक्षात राहिलं होतं. तर तुम्ही ते सगळ्या गोष्टी लिहून घ्या, कसे अनुभव येतात ते त्याच्या खाली लिहा प्रत्येक सरावानंतर. आता तुमच्याकडे अनिमंत्रित प्रभावांना ओळखण्यासाठी एक संकेत आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही आता जागरूक नाही नसलं तरी चालेल. हा संकेत तुमच्याकडे तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही सामान्यतः ह्या प्रभावांबाबत जागरूक नसता. म्हणून आभा स्वच्छ करण्याचे सूत्र पुन्हा म्हणा, जेव्हा तुम्हाला जाणवेल की आता मला गरज आहे. म्हणजे आता हा संकेत येतोय म्हणून आपण झोपून राहायचं नाहीये, म्हणजे निद्रिस्त राहू नका, जागरूक राहा, असं बाबाजी इथं म्हणतायत. की तुम्ही जागे राहा, जाणीव ठेवा, की आपल्या विचारांच्या बाबतीत. पुन्हा एकदा आभा तुम्ही स्वच्छ करायचं कधी म्हणता, जेव्हा मला आतून वाटतं, इथं लिहिलंय, ही गरज आपल्याला कधी वाटते, आतून येणाऱ्या तीव्र विचारांनी वाटते, की मला माझ्यासोबत कुणीतरी कोणता तरी अनिमंत्रित प्रभाव आहे. असं जेव्हा तुम्हाला आतून वाटेल ना, की मी सगळं चांगलं असताना मी उगाचच चिडले, आवाज वाढला, संताप होतोय, भीती वाटतेय, द्वेष वाटतोय, असं कुठलाही एक असं वाटलं, की तुम्हाला आतून समजेल, की मी ही नाहीये. कारण मी तर ईश्वरी स्वरूपात आहे, मी ईश्वरी गुणात आहे, मी ही नाहीये. ह्यापैकी कुठलाही असा नकारात्मक विचार, भावना तुमच्या डोक्यात आली, की समजायचं हा अनिमंत्रित प्रभाव आहे. मग त्यावेळी तुम्ही आभा स्वच्छ करायची. हं? हे आपल्याला लक्षणांद्वारे जाणवतं बऱ्याचदा. थकवा, भीती, राग, चिडचिड ही त्याची लक्षणं आहेत, की अशा कुठल्याही वेळी आलं, की समजायचं धिस इज नॉट मी. हे मी नाहीये. हं? तो मी नव्हेच. असं, की मी नाहीये आता, हे दुसरंच कुणीतरी आहे माझ्यामध्ये. पण ही गरज केवळ काही हे झालं. ह्यासाठी या अनिमंत्रित प्रभावांची संकल्पना काही लोकांसाठी अगदी अनोळखी आहे. हां, बरोबर आहे. आता आपण कधी ह्याच्या आधी आयुष्यात ऐकलंय, की अनिमंत्रित प्रभाव वगैरे असं काही ऐकलंय? तर आपल्या सगळ्या बहुतेक लोकांसाठी हे सगळं नवीन आहे. हं? यामध्ये भूतापेरकाच्या कथा, अद्भुत चिटकिनी, भूते, चेटूक यांचा समावेश आहे. जर या संकल्पना तुम्हाला त्रास देत असतील, तर मन उघडं ठेवा आणि या भागाचा सराव यांत्रिकी स्वरूपाने करा. म्हणजे तुम्हाला असं जर वाटलं, की अरे हे जे आपण ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं लोकांकडून किंवा पिक्चरमध्ये हे सगळं जे बघून आपल्याला असं वाटतं, की हे
अरे बापरे, हे सगळं आहे का काय ह्याच्यामध्ये, भूतप्रेत असं. तर तुम्हाला जर अशी भीती वाटते ना, तर तुम्ही टेक्निकली करा, असं सांगितलं गेलंय थोडक्यात. की तुम्ही तुमचं मन ओपन करा, की हे असं काही नाहीये आणि हे ह्या एनर्जीज आहेत, फक्त ऊर्जा रूपाने आहेत. म्हणजे जे गेलेली लोक आहेत ते. आता ह्याच्यामध्ये हे चेटकिनी बिटकिनी का दिलंय? कारण आपण ह्याच भाषेत ऐकलेलं असतं ना. पण ते तसं नाहीये. ते तसं काही नाहीये असं बाबाजी इथं सांगतात. हे भूत प्रेत वगैरे हे असलं काही नाहीये. हे फक्त एनर्जी आहे, प्युअर एनर्जी फॉर्म. हे नीट समजून घ्या. नाहीतर काही जणांना असं ऐकल्यावर वाटेल, अरे आपण आत्मा म्हणजे हे असं काहीतरी अनिमंत्रित प्रभाव. हे असलं अजिबात नाहीये. दिस इज ऑल प्युअर एनर्जी, जी डिस्ट्रॉय होत नाही विज्ञानानुसार, ती राहते. लोक जरी शरीराने गेली तरी त्यांची एनर्जी विचारांच्या रूपाने राहते. हम्म? आपण पुस्तकं लिहितो. पुस्तकांमध्ये काय असतात? लोकांचे विचार तर असतात. की कुणीतरी काहीतरी एक पुस्तक लिहिलंय, एखादी कथा लिहिली, एखादं चरित्र लिहिलंय, म्हणजे त्या माणसाचे विचार पुस्तक रूपाने अवेलेबल आहेत ना आज. तेच आहे हे. पण ते केवळ जे विचार असे आहेत ते आपल्या ऑरामध्ये येतात. म्हणून इथे लिहिलंय की असं जर तुम्हाला भीती वाटत असेल की अरे हे तर तसं नाहीये, तुम्ही ओपन राहा आणि फक्त हे जे सांगितलं आपल्याला त्याचा सराव टेक्निकली करायला सुरुवात करा, यांत्रिकी स्वरूपाने. जेव्हा तुमचे जीवन बदलेल, जेव्हा तुमचे हृदय प्रेमाने भरेल आणि जेव्हा प्रत्येक अनिमंत्रित प्रभावाला उपचार दिल्यामुळं तुमचा सगळा भार उतरेल, तेव्हा ते सर्व पूर्वग्रह संपतील. म्हणजे हे जे तुम्हाला असं वाटलं ना की हे संकल्पना ह्या सगळ्या, हे सगळं संपून जाईल जेव्हा आपण रोजच्या रोज हा सराव करतो. आभास स्वच्छ करणे, आजूबाजूला प्रेम पाठवणे. ह्याच्यामुळं काय होईल की आपल्या आयुष्यात खूप बदल जाणवेल. खूप मोठा शिफ्ट येतो आपल्या आयुष्यात. आपल्या रोजच्या जीवनामध्ये जे सततची चिडचिड, जे सततचं आपलं वागणं आपल्यालाच कळत नाही, मी अशी का वागतेय? का असं आमच्या घरामध्ये सारख्या भांडणं, कटकटी, सारखे वादविवाद होत आहेत? त्यावेळी तुम्हाला हे जाणवेल जेव्हा तुम्ही हे करायला सुरुवात कराल, की तुमचा सगळा एक बर्डन घेऊन जे तुम्ही आयुष्य जगताय ते तुम्हाला गेलेलं जाणवेल. आणि पूर्वग्रह संपतील म्हणजे हे आपल्याला जी भीती वाटली ना, अरे भूतप्रेत असतात का? हे असलं काही असतं का? चेटूक वगैरे, हे सगळं आपलं संपून जाईल. असं ते आपल्याला इथं सांगतायत. आपल्या उच्च स्वसोबत एकीकृत होणे आणि एकीकृत बनून राहणे यासाठी स्वतःला या सर्व अनिमंत्रित प्रभावांपासून मुक्त करणे ही एक महत्वाची पायरी आहे. आपण एकीकृत होतो आहोत आपल्या अंतरात्म्यासोबत, उच्च स्वसोबत. पण त्याच्याबरोबर आपलं कम्युनिकेशन कसं टिकवायचं हे पण महत्वाचं आहे ना. नाहीतर आपण आहोत माहितीये, पण मला गायडन्सच मिळत नाहीये, माझे डिसिजन घेताना चुकतायत, मला कन्फ्युजन आहे सतत उठल्यापासून. काय करू, कसं करू, काय करू, काहीच समजत नाहीये. मग काय अर्थ आहे ना, जर आपल्याला गायडन्स मिळत नाहीये. मग ते जे चॅनल आपलं आहे स्टेशन, त्याच्यामधला जो अडथळा बाहेर काढायचा आहे, त्याच्यासाठी ही स्टेप महत्वाची आहे. पुन्हा एकदा आपल्याला इथं तो भर दिलाय, अख्खा एक धडा दिलाय आपल्याला त्याच्यासाठी, की किती महत्वाचा असेल म्हणजे बघा. या आठवड्यात तुमच्या रोजच्या कामात उच्च स्वला सोडून इतर सर्वांसाठी तुमची आभा बंद करण्याचा सराव सुरू ठेवा. कुठेही गेला आणि जेव्हा विचार येईल तेव्हा तुमच्या हृदयातून व्यक्ती, प्राणी, जंतू, वस्तूला प्रेम पाठवा. झोपायला जाता तेव्हा प्रेम पाठवण्याचा, ईश्वराच्या गुणांसोबत एक होण्याचा सराव एकामागे एक सुरू ठेवा. ह्या सर्व सत्याला तुमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल उच्च आत्म्याचे आभार माना आणि तुम्हाला अनिमंत्रित प्रभावांचा संकेत देणे आणि तुमची आभा स्वच्छ ठेवण्यास मदत केल्याबद्दलही त्याचे आभार माना. हे शेवटचे जे अभ्यास आहेत हे आपण रोज करतच आहोत. त्याला थांबवायचं नाही. हे कंपल्सरी उठल्यापासून झोपेपर्यंत सारखे ठेवायचे आपल्या मनामध्ये. कारण प्रेम पाठवणं हे आपलं मूळ स्वरूप आहे. आपण त्याच स्वरूपात आहोत. आणि जितकं आपण ते करू, तितके आपण राईट ट्रॅकवर राहतो. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती केल्याने ती फिक्स होऊन जाते आपल्या आयुष्यात. त्यामुळं हा जो सराव आहे, हा आपल्या एखाद्या धड्यात सांगितला असेल, न सांगितला असेल, कंटिन्यू ठेवायचा. की ईश्वरासोबत एक होणं, सृष्टीला प्रेम पाठवणं, आपल्या उच्च स्वचे आभार मानणं. कशासाठी? हे सगळं ज्ञान आपल्याला योग्य वेळी आयुष्यात दिल्याबद्दल. असं तर नाही झालं ना, आज करोडो लोक आहेत. पण हे ज्ञान किती लोकांना माहिती? किती लोकांना माहिती हे ज्ञान? मग आपण नाहीये. आपला उच्च स्व किती आपल्याबद्दल प्रेम आहे, की वेळेमध्ये त्यांनी आपल्याला हे ज्ञान पोहोचवलं. भलेही आपण असं म्हणू इतके वर्ष आम्हाला नाही मिळालं, कारण इतक्या वर्षाचा प्रवास जो होता आपला, तो प्लॅन झालेला होता. आणि जेव्हा
ह्या जन्मात तरी मी हे ज्ञान घेतलं, की मला समजल्या या गोष्टी. कारण ह्या प्रत्येक ज्ञानाने आपण आपला आत्मा ग्रो करतो, शिकतो. त्यामुळे आपल्या उच्च आत्म्याचे आभार माना. महाअवतार बाबाजींचे आभार माना, की ज्यांनी आपल्यापर्यंत हे सगळं पोहोचवलं. आपण खूप जास्त माहिती घेत आहोत असं तुम्हाला आत्ता वाटेल, पण लवकरच हे सगळे अभ्यास तुमच्या आयुष्याचा एक भाग बनतील. कसे बनतील हे तुम्हाला कळणार नाही. हे सगळे सराव, खाणं, पिणं, झोपणं अगदी यासारखं नैसर्गिक बनेल. म्हणजे मी पण समजू शकते, की आता हे सगळं आपल्या अंगावर एकदमच आल्यासारखं वाटत असेल, की अरे आम्ही तर कधी ऐकलं नाही. अनिमंत्रित प्रभाव काय, उच्च आत्मा काय, हे आभा काय, हे काय, हे सगळं आता आपल्याला समजायला लागले 5 धडे होईपर्यंत. पण ह्या युनिफॅडच्या संपेपर्यंत मी तुम्हाला खात्रीने सांगते, 6 महिन्यामध्ये तुम्ही प्रो होणार आहे त्याच्यात, प्रो. म्हणजे आता आभा हे युनिफाईड सुरू करायच्या आधीच जे लोक आपण एकत्र होतो त्यांना तर ऑलरेडी पाठ झाले होतं आभा म्हणा किंवा प्रेम प्रकाश पाठवायचा आपण ध्यानात बोलायचो. आणि जे नवीन जॉईन झालेत त्यांना सुद्धा फार तर फार हे सगळं म्हणजे एक सराव म्हणायला रोजच्या रोज ते आठवायला थोडासा 1 महिनाभर वेळ जाईल. त्याच्या आधी पण जर तुम्ही सारखी प्रॅक्टिस केली तर काहीच वाटणार नाही. आणि विदिन 6 मंथ्स जेव्हा आपण युनिफाईड संपवू तोपर्यंत तुम्ही हे तुमच्या आयुष्याचं एक लाईफस्टाईल बनून गेलेली असेल, की रोज उठल्यानंतर ते करायचंच करायचं. आपल्या डीप सबकॉन्शियस पर्यंत ह्या गोष्टी आतमध्ये त्या सगळं गेलेलं असणार आहे. म्हणून रिपिटेशन करायचे. आपल्याला माझं आयुष्य आता कुठल्याही नकारात्मक विचारांशिवाय मला जगायचंय, तो हक्क मला आहे. खूप झालं मला इतके वर्ष ह्या मायेत राहून, ह्या संसारात राहून, हे सगळं करून माझं सगळं आता झालंय बघून. असं ज्यांना वाटतंय त्यांच्यासाठी हे एक नवीन मार्ग तुम्हाला मिळालाय. त्यांना आता असं आयुष्य स्वतःचं स्वतः घडवण्याचा चान्स मिळतोय, की ती जी पाटी आहे ना ती पुन्हा कोरी केली. आता तुम्ही जे त्याच्यावर लिहाल ते लिहिलं जाईल. म्हणून आपण हे सगळं समजून घेतल्यानंतर रोजच्या रोज आयुष्यामध्ये वापरायचं त्यासाठी लिहून काढा. लिहिणं फार महत्वाचं आहे. जेव्हा आपण अशी एक डायरी ठेवतो, आपण जी वही केली सुरुवातीला युनिफाईडच्या, त्याच्यामध्ये हे लिहा, की मला हे आज समजलं. मी हे वापरलं आज इथं इथं आणि मला त्याचा असा परिणाम दिसला माझ्या स्वतःच्या प्रवृत्तीमध्ये, लोकांमध्ये मला असे अनुभव आले. हे सगळं तुम्हाला लिहायचंय. म्हणजे तुम्हाला समजेल, की तुमचा जर्नी मार्च महिन्यात कसा होता, तुम्ही कुठे होता. आपण फक्त ध्यान, शेअरिंग वगैरे करायचो आणि जसं आपलं युनिफाईड सुरू झालंय, तसे माझ्या आयुष्यात, आजूबाजूच्या माझ्या वातावरणात काय मला फरक जाणवतोय. मी तुम्हाला अनेकदा हा प्रसंग सांगितलाय सुद्धा. आमच्या घराच्या जवळ मी जिथं कुठं जायचे, तिथं भांडण वगैरे रस्त्यावर सुरू असायची सगळं. तिथं मी नेहमी त्यांचा ऑरा स्वच्छ करायचे. कारण ऑरा पुढे पण आहे आपल्याला आता एक धडा असणार आहे, की जिथं आपण हे तर आपण आपलं करतोय, ऑरा क्लीन. पुढं बाबाजींनी आपल्याला इतकं जबरदस्त टेक्निक आहे, की आपण इतर लोकांचं कसं आभामंडळ स्वच्छ करू शकतो. कुठं भांडणं चाललीत, कुठं काय चाललंय, तिथं पण आपण ऑरा स्वच्छ करतो. जसं आपण रेकीमध्ये चोकुरे चोकुरे देऊन आपण यूज करतो, असे सिम्बॉल्स वगैरे. तसं ते आभाचं पण वाक्य अगदी सोपी आहेत. तेही आपण आपल्या घरातल्यांवर, आपल्या वास्तूवर जिथं पाहिजे तिथं तुम्ही यूज करू शकता. मग अशी अनेक उदाहरणं मला आलीत, की जेव्हा रस्त्याने जाता-जाता मी ते दिलं आणि एक पुढच्या 5च मिनिटामध्ये सगळं थांबलेलं आहे. म्हणजे एवढी एवढी मी कुठे मार्केटमध्ये गेलोय, स्टोअरमध्ये गेलोय, अशा प्रकारे ते आपण वापरू शकतो. म्हणून याला प्रॅक्टिकल गाईडन्स असं म्हणलंय, की जो रोजच्या आपल्या व्यवहारामध्ये आयुष्यात वापरू शकतो आपण. ठीक आहे. मला वाटतं धडा इथंच संपलेला आहे. तर हे खालचा जो भाग आहे मी थोडा फास्ट घेतला कारण हे आपले सराव आहेत, जे आपल्याला सगळ्यांना आता माहीत झालेत. मेन हेच आहे, की जे संकेत मागण्याचा आहे, की जो संकेत येतो तो कसा. आता समजा एखाद्याला संकेत नाही आला, तर ह्याचा अर्थ असा आहे, की तुम्हाला तुमची आभा एकदम क्लीन आहे सध्यापुरतं तरी. असं पण होऊ शकतं. तर तो संकेत आलाच पाहिजे असा आग्रह नाहीये. पण आतून जर आवाज आला हां, हे अतिशय महत्वाचं आहे. आतून जर आवाज आला, की आभा स्वच्छ कर. तर दुर्लक्ष नाही करायचं. कारण तो जो आवाज आहे तो उच्च स्वच आहे. तुम्हाला जाणवलं कुठल्या माणसानी आपल्या घरी येऊन गेलाय, आपण त्यांच्याकडे गेलोय आणि अशा कुठून पण जाताना एखाद्या ठराविक जागेकडनं जाताना आपल्याला अचानक डाऊन वाटलं, चांगला मूड असताना. तुम्हाला तो फरक जाणवायला पाहिजे म्हणूनच आपण जागरूक राहायचंय. माझ्या विचारांमध्ये इतके व्हायब्रेशन्स सुरू आहेत, खाली-वर, खाली-वर, पण माझं लक्षच नाहीये. मला अचानकच खूप निराश वाटायला लागलं, पण कधी वाटायला लागलं? हे ऑब्झर्व्ह करा. ती जागृती.
नाहीतर तुम्ही तास झालं निराशाच्याच अवस्थेमध्ये, तास झालं मी रडतीच आहे, मला वाईटच वाटतंय, पण त्याची सुरुवात कुठून झाली हे पण आपल्याला समजलं पाहिजे, की तो स्विच कधी आला नेमका, की मी आत्ता तर छान होते, अचानक मला असं काय झालं की माझा मूड बदलला. ते जे मूड बदलणं आहे म्हणजेच आपले व्हायब्रेशन्स चेंज झाले त्यावेळेस. परवा एका ताईंनी विचारलं, की आपण असं होतं का, की जे वरच्या फ्रिक्वेन्सी मधली लोक आहेत त्यांना पण अचानक वाईट वाटतं का? त्रास होतो का? जे ज्यांनी अशी खूप मोठ्या म्हणजे बरेच वर्षापासून साधना करतात. का नाही होणार? आपण सतत असे असे पेंड्युलम प्रमाणे मूव्ह होत असतो. आणि एकदा ही फ्रिक्वेन्सी पकडतो, एकदा ही पकडतो. ही कॉन्स्टंट राहण्यासाठीच आपण हे सगळे उपाय करतोय. अजून एक मला श्रीदादांनी विचारलेला एक मी प्रश्न घेते आणि आपण लगेच थांबू. त्यांनी खूप छान प्रश्न विचारला, की आपण कुठलीही साधना करताना उच्च स्वला आपण एक व्हायचं का त्याच्यासोबत? म्हणजे एक एक होऊन मग आपण त्या ध्यान असेल किंवा साधना असेल. कारण त्यांचं असं ऑब्झर्वेशन आहे, की त्यांना खूप बदल जाणवतोय जेव्हा जेव्हा ते रेकी असेल, ध्यान असेल, तेव्हा जेव्हा ते उच्च स्वला एक होतात किंवा बोलवतात. तर 100% आता आपलं सगळं उच्च स्वच आहे आपला. माय-बाप आपला. त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो, की उच्च स्व माझ्यासोबत, मी माझ्या ईश्वरासोबत एक आहे, म्हणजे खरं तर उच्च स्वसोबत. कारण आपला उच्च स्व हा ईश्वरी स्वरूपात आहे. आपण पहिल्या धड्यात ऐकलं. म्हणजेच आपला अंतरात्मा, उच्च स्व म्हणजे. तर अंतरात्मा हा आपला मूळ स्वरूपात आहे. तो ह्या द्वैताच्या बाहेर आहे. त्याला दिसतंय आपण सगळे द्वैतात आहोत, पण तो द्वैतात नाहीये. तो मानवी स्वरूपात म्हणजे शरीरात नाहीये. पण तो आपल्यासोबत आहे आणि ईश्वरासोबत पण आहे. ईश्वर जो मेन गॉड आपण सोर्स म्हणतो, त्याच्यासोबत पण एक आहे. त्याच्या पण स्वरूपात आहे. त्याला म्हणजे समजतंय तुम्हाला, की द्वैताच्या पण बाहेर आहे आणि आपल्यासोबत पण आहे. आपण फक्त निम्न का म्हणतो? कारण आपण ह्या शरीरात आहोत. आणि तो आपल्या ह्या इंद्रियांच्या पलीकडे जाऊन काम करणार आहे. त्यामुळे तो मूळ स्वरूपात आहे. आता आपण त्याच्याबरोबर एक होतोय. आता आपण मूळ स्वरूपाकडे चाललोय ह्या अभ्यासक्रमातून. तो ऑलरेडी मूळ स्वरूपात म्हणजे तो ऑलरेडी ईश्वरी गुणात आहे. त्याच्यामध्ये द्वैत नाहीये. त्याच्यात जेलसी नाहीये, त्याच्यात राग नाहीये, त्याच्यात लोभ नाहीये, मोह माया ह्याच्यापासून लांब येतो. असा आपला उच्च स्व आपलं एक स्वरूप आहे. लक्षात आलं? आता तुम्हाला पुढे गेल्यावर थोडं लक्षात येईल अशा गोष्टी. मग आपण काय करतोय? आपण ह्या द्वैतात आहोत. आपल्यात राग आहे, त्रास आहे, द्वेष आहे. आता मात्र आपण त्याच्याबरोबर एक होतोय त्या स्वरूपासोबत. हा दुसरा कुठे बाहेर नाहीये, आपल्या आतच आहे. पण तो असा भाग आहे आपला, की जो ह्या सगळ्यांच्या बाहेर आहे. आपल्यात असून सुद्धा. तो मूळ स्वरूप आहे आपलं. सच्चिदानंद स्वरूप. हं? आणि आपण आता ह्या अभ्यासक्रमात आपण का म्हणतो मग सारखं, की मी ईश्वरी प्रतिमेत बनलीये, की मी प्रेम आहे. हे का म्हणतो? कारण मी आता ते आठवतीये. माझं मूळ स्वरूप, माझा उच्च स्व आठवतीये मी. की तो आणि मी एक आहे, तो आणि मी एक आहे, तो आणि मी एक आहे. मी हेच आहे, हेच आहे, हेच आहे. हेच आपण आता आठवणार आहेत. आणि हे आतमध्ये कोरून घेणार आपल्या हृदयात. की मी म्हणजे माझं सच्चिदानंद स्वरूप. भलेही आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये तसे अनुभव येत नसतील. आपल्याला चिडचिड होतीये, द्वेष होतोय, खूप गोष्टी होत आहेत, की जे ईश्वरामध्ये नाहीये. ईश्वर आपला तसा नाहीये. आपण करतोय पण हरकत नाहीये. सुरू करा. कारण हे फक्त अनुभव आहेत. या भावनांचा केवळ आपण अनुभव घेतो असं त्याच्याकडे बघायचं. म्हणूनच मी सुरुवात त्याच्याने आपण केली. मग जेव्हा आपल्याला हे समजायला लागेल, हळूहळू समजायला लागेल आपण काय बोलतोय ते. मग जेव्हा आपण ते समजून घेऊ, की अरे, हे मी जे आता चिडचिड केली, राग केला, हा तर अनुभव आहे. हा तर अनिमंत्रित प्रभाव आहे. काढा याला बाहेर. जितकं आपण ते काढून, समजून, त्याला अवेअरनेसनी हळूहळू प्रेमाने बाहेर काढू आणि आपण पुन्हा प्रेम प्रकाशात येऊ, तितके आपण उच्च स्वच्या रूपात आलो, मूळ स्वरूपात आलो. जे काही माझ्या बरोबर झालं त्याला मी बाहेर काढलं आणि मी पुन्हा प्रेम प्रकाशात आले. मी परत म्हणलं मी प्रेम प्रकाश पाठवते. म्हणजे मी काय बनले परत? मी पाठवते म्हणल्या क्षणी मी काय बनले? मी स्वतः प्रेम आणि प्रकाशाचा स्रोत बनले, सोर्स बनले. मग मी कोण झाले? आत्ता मी माझा ईश्वर झाले. मी माझा हायर सेल्फ बनले. हे सगळे कनेक्शन आता तुम्हाला लागतील हळूहळू. सो श्वास घ्या हळूहळू आणि पुन्हा वाचा धडा आणि घाई करू नका. अजून खूप समजून घ्यायचं आपल्याला. एक आठवडा आहे पुढचं जेव्हा आपण ही प्रॅक्टिस कंटिन्यू करणार आहे.
तर तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानते आणि आपण सगळेजण भेटू उद्याच्या सत्रात. शुभरात्री. प्रश्न असतील तर काढून ठेवा.